पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र इथे गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि कामगारांचं जीवन आधीच विस्कळीत झालंय। अशातच एचपी गॅस कंपनीच्या गेटसमोर मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय। गॅस ट्रकच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचं समोर आलेलं आहे। धक्कादायक म्हणजे ट्रकमधून सिलेंडर काढून 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ट्रकमधून सिलेंडरची चोरी कशा पद्धतीने करण्यात आली आहे ते या दृश्यांमध्ये कैद झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र इथे गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय, कामगारांचं जीवन आधीच विस्कळीत झालेलं आहे आणि आता अशातच एचपी गॅस कंपनीच्या गेटसमोर हा मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय। गॅस ट्रकच्या रांगेत उभ्या असलेल्या वाहनांमधून सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचं समोर आलेलं आहे। धक्कादायक म्हणजे ट्रकमधून सिलेंडर काढून हे 3ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, सर्रासपणे ट्रकमधून सिलेंडरची चोरी हे तरुण करताना दिसतायत, काय अपडेट? खरं तर जे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू आहे त्यामुळे एलपीजीचा मोठा तुटवडा झाला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे एलपीजीचे वितरण आहेत त्याच्यापुढे लाईन लागलेली पाहायला मिळते। मात्र अनेक असे कनेक्शन आहेत की जे अनधिकृत आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची बुकिंग सुविधा उपलब्ध नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पुस्तक नाही, असे जे वापरकर्ते आहेत त्यांना गॅस हा ब्लॅकनेस घ्यावा लागत असतो आणि त्यातच आतापर्यंत कुठेतरी ब्लॅकवाल्यांसाठी सुद्धा सुरळीतपणे गॅस मिळत होता। मात्र गॅसचा तुटवडा झाल्यानंतर जे ब्लॅकनी गॅस वापरतायत त्यांना गॅस मिळत नाहीये। मग अशा वेळेमध्ये जे वितरण आहे तिथनं जर काही ब्लॅकनी गॅस मिळत नाही, मग रस्त्यावरनं जे ट्रक जातात, जे ट्रक ही गॅसची वाहतूक करतात, त्या ट्रकच्या ड्रायव्हरला किंवा जे त्याचे वाहक असतात त्यांना मॅनेज करून हे ब्लॅकनी गॅस वापरणारे त्यांच्याकडनं गॅसचा काळाबाजार करताना सर्रास पाहायला मिळत आहे। स्टुडिओ ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।